बॅटने डोकं फोडायला पाहिजे होतं याचं. नाही साहेब, हा, याला काय अर्थ आहे? काय झालं? आपण माझं डोकं दगडाने ठेचा याच्या बाबा असं नाही नाही, मी असं नाही म्हटलं. मी म्हटलं दगडाने याचं डोकं ठेचा. नाही म्हटलं मी. अरे अरे, माझ्या लग्नात यांना देण्यासारखं काहीच नव्हतं रे, म्हणून माझ्या घरच्यांनी रुखवतात दिलाय तुला. बरोबर आहे, हिचे बाबा म्हणे आमच्याकडे काहीच नाही आहे, आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, पण याला घेऊन जा. हा एका महिन्यात तुमचं घर पूर्ण वस्तूंनी भरून टाकीन. आता आम्हाला काय माहिती चोरीची वस्तू आणणार आहे म्हणून घरात. या घरात लहान लहान लेकरं आहेत, तुझे भाचा भाची आहेत, त्यांच्यावर काय संस्कार होतील ते तरी बघा. जबरदस्त पोरी बघितलं, शुक्राची चांदणी आणि कुत्र्याची छत्री एकत्र उभे. ए मामा, काही पण बोलायचं नाही. एखाद्या टायमाला ना असा मारीन पंच. एखाद्या टायमाला असं पंच मारून दाखवू बाळा. अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय, तू कधी पंच मारशील, कधी मारशील. किती महिने फक्त तुझ्या हाईटवर आणि त्याच्या एनर्जीवर आम्ही पंच काढायचे. ए मामा, हे बघ मी पैलवान आहे, पैलवान. पुढच्या वर्षी कुस्ती दंगल लढणार आहे मी. 1 मिनिट, तिकडे वजन गट ग्राम मध्ये नसतो, किलो मध्ये असतो. ए गप गप, आई रे गप. मी 12 अंडी खातो माहितीये का? चिमणीची, कोंबडीची. अरे परवा मूडभर बडीशेप खाल्लीस, ती पचली नाही तुला, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. कोंबडीची अंडी खातोय. ओ फादर, समजायला हल्ली मोठी हिरोईन झाली आहेच मी मुळी हिरोईन, कारण मी रियालिटी शो मध्ये भाग घेणार आहे. महाराष्ट्राची ट्रॅजेडी क्वीन, अर्थात आजची अलका. डान्सचा शो आहे? नाही, ऍक्टिंगचा. त्यात ते महाराष्ट्राची ट्रॅजेडी क्वीन शोधणार आहेत. आजची अलका, उद्याचा तेहलका. अगं, शोध अलकाचा आहे, बिनकलेचा नाही. गप्प बसा तुम्ही. तुम्हाला काही करता आलं नाही ना, म्हणून असं बोलताय मला. आजोबा सांगा ना तर. कोणी काय बोलायचं नाही माझ्या नातीला. हा, किती गुणी पोरगी आहे माझी नात, तुला सांगतो. अरे माझे नातू म्हणजे दुधावरची साय साय. हो, खरंच खरंच. ज्या दिवशी माझा जन्म झाला ना, त्या दिवशी दुधावर साय आली होती, म्हणून माझं नाव साय आली. मी कोण आहे? मी 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 कोण आहे? तू विरजन दुधाचं. धनी, असं काय करताय धनी? आणि काय म्हणत होते? दही, विरजन, सायली. मग मी कोण आहे? तू तू तर मठ्ठाच आहेस. अंगाशी खेटायचं ना दूर. ए, कसला रिअलिटी शो आहे? महाराष्ट्राची ट्रॅजेडी क्वीन. मग मी पण घेणार भाग त्याच्यात. हो, मी पण लोकांना खूप रडवलंय. ऍक्टिंग ना? नाही, उधाऱ्या करून. पैसेच देत नाही, बसा रडत. ए सुंदर्या, तू गप्रा रे. दुष्ट. आयो 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 आयो, मी काय म्हणतो, आयो आयो. काय? जाऊ दे ना तुला कॉम्पिटिशन. नाही, जाऊ दे. नाही. आयो 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 ए, आयो, जाऊ दे ना तुला कॉम्पिटिशन. आई, ते काय नाही म्हटलं नाही का? हा, मी सगळी कामं करतो. मी मिशील भाजून देतो. जाऊ दे. आई, आज तर रविवार नाही. हा, हिच्या बॉयफ्रेंडला सुट्टी पण असते ना. जाऊ दे ना आई, जाऊ दे. काय? ए चत्या, आई नाही म्हणते ना? ओ, तुम्ही मध्ये मध्ये करू नका. चत्या, उगाच चत्यागिरी करू नकोस. तर मंडळी, सुरू आहे आमचा सिनेमा थुकरटवाडीचा धक्का, ज्यात करवंद जाधवच्या मुलीला म्हणजेच सायलीला भाग घ्यायचाय टीव्ही रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे आज की अलका. आता बघायचंय घरचे तिला यासाठी परवानगी देणार का, आणि यासाठी ही सगळी मंडळी
मुंबईला कशी जाणार आणि या शो मध्ये सायली विजेती होणार का, पाहुयात उद्याच्या भागात. आता येणार आहे पल्लवीकडे. पल्लवी, काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? मी वर्षाची भूमिका साकारते याच्यामध्ये आणि ते आजची मुलगी आहे, कॉन्फिडेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वतःवरती विश्वास आहे. आणि अलकाताई खूप इम्प्रेस होतात तिच्यावरती आणि आमची छान मैत्री होते. आणि त्यांचं ते अव्यक्तपणामुळे त्यांचा जो आत्मविश्वास जो गेला आहे तो परत मिळवण्यासाठी मी त्यांची मदत करत असते. वा वा. आता येणार आहे अशोक पत्की काकांकडे. याही सिनेमाला आपलं संगीत लाभलंय, काय सांगाल? वेगळ्या पद्धतीचं काम करायचं म्हटलं की जरा बरं वाटतं, नाही तर तेचपणा येतो. हो. पण दिग्दर्शक आणि प्रोड्युसर मला इतके छान मिळाले, जराही हस्तक्षेप केला नाही. त्याच्यानंतर त्याने आग्रह धरला म्हणून एक गाणं माझ्याकडनं लिहून घेतलं, कारण राधाई बावरी हिट झालं होतं मी लिहिलेलं. तर ते त्यांच्या डोक्यात होतं कुठेतरी आणि हट्ट धरला त्यांनी की हे राधे कृष्णचं गाणं तुम्हीच लिहायचं वा, म्हणून. वा. आणखीन एक विशेष आरती प्रभूंचं एक गाणं होतं, चाल ही छान लागली आणि गायकही आम्हाला चांगला मिळाला, सुरेश वाडकर. हो. त्याच्यामुळे ते आणखीन असं गाणं फुलत गेलं. तिसरं गाणं जे आहे ते देवकी पंडितने गायलं आहे, तर ती तर एकदम माझी आवडती गायिका आहे एकदम. त्याच्यामुळे ती गोड गोड झालं, म्हणजे सगळं या पिक्चरचं म्युझिक असं मी थोडक्यात सांगेन. म्हणजे क्या बात. वा 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 वा. तर मंडळी, मला सगळ्या पाहुण्यांना सांगायचं आहे की आपलं हे पर्व आहे होऊ दे व्हायरल. आणि आता हे सांगायची गरज नाही आहे, कारण पर्व ऑलरेडी इतकं हिट झालंय की महाराष्ट्रात आणि जगभरात सगळीकडे फक्त व्हायरलची चर्चा आहे. आणि आपल्याला आता मिळालेले आहेत उत्कृष्ट 13, यस, टॉप 13 आपल्याकडे आलेले आहेत. आणि या 13 जणांमध्ये आता रंगणार आहे ही व्हायरलची स्पर्धा. त्यातले 6 लोक आज आपल्यासमोर आपली कला सादर करणार आहेत आणि उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन. 2 पाहुणे आपल्या या मंचाची रजा घेणार आहेत. हो, पण तुम्ही टेन्शन नाही घ्यायचंय, कारण ते तुम्हाला पहिल्यांदा हसवणार आहेत. तेव्हा वळूयात आजच्या होऊ दे व्हायरलकडे. नमस्कार नमस्कार. मी बया भादुरी. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें तुम होती तो कैसा होता, तुम होती तो कैसा होता, तुम ना होती तो कुछ नहीं होता, तुम ना होती तो मैं नहीं होता, तुम ना होती तो अपना संसार नहीं होता, तुम ना होती तो अभिषेक ना होता. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. एक मिनिट, ही तन्हाई तुमच्या व्हॉट्सअपवर आहे का? नाही, परवा फोन येत होता तन्हाई कॉलिंग म्हणून. कोण आहे ते आधी सांगा मला. नाही, डिलीट केला.